आता आपण बघणार आहे बॉन्ड पॅरामीटर्स. काय बॉन्ड पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता तुमचे बॉन्ड पॅरामीटर्स जर बघायचे झाले कोव्हॅलंट बॉन्डचे, तर पहिला बॉन्ड पॅरामीटर आहे बॉन्ड अँगल. काय बॉन्ड अँगल. दुसरा आहे बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी म्हणलं जातं. बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. तिसरा बॉन्ड पॅरामीटर आहे बॉन्ड लेंथ. तिसरा बॉन्ड पॅरामीटर आहे कोणता? बॉन्ड लेंथ. आणि चौथा बॉन्ड पॅरामीटर आहे तो कोणता? बॉन्ड ऑर्डर. बघा, आपण टॉपिकच्या सुरुवातीपासून जर व्ह्यू केलं तर आपण सुरुवातीला बघितलं बघा बॉन्ड म्हणजे काय. आता लेविस कन्सेप्ट प्रमाणे जर बॉन्ड बघितलं तर तो कशावरती काम करतो? तर व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स वरती. मग त्याच्यामध्ये आपण ऑक्टेट रूल बघितला. ऑक्टेट रूल प्रमाणे जर बघितलं तर काय, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मोलेक्यूल ॲटम molecule loses gains shares pairs of electron between two atoms and it acquires 8 electron in its valence shell. हे अकॉर्डिंग टू द ऑक्टेट रूल बघितलं. मग पुन्हा त्याच्यामध्ये ऑक्टेट रूल प्रमाणे जर बघितलं तर मोलेक्यूल फॉर्मेशन साठी लेविसचं डॉट आणि डॅश स्ट्रक्चर बघितलं. त्याच्यानंतर पुढं इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण फॉर्मल चार्ज, त्यातला पार्ट आपण डिलीट केलेला आहे. नेक्स्टचा पार्ट होता कोणता? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, VSEPR. आणि नेक्स्ट FIBT. काय यातलं VSEPR आणि FIBT महत्वाचं आहे. FIBT मध्ये बघितलं आपण काय, त्याचे जे पॉस्टुलेट्स आहेत, बॉन्ड कोणत्या तत्वावरती तयार होत असतोय, कुणामध्ये ओव्हरलॅपिंग होत असतंय. मग त्याच्यामधनं दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचे ओव्हरलॅप बघितले. ओव्हरलॅपचे प्रकार SS ओव्हरलॅप, PP ओव्हरलॅप आणि SP ओव्हरलॅप. नेक्स्ट बघितलं हायब्रिडायझेशन आणि टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. SP3, SP2, SP हायब्रिडायझेशन. पुन्हा ह्या व्हॅलन्सी बॉन्ड थिअरीचे लिमिटेशन्स बघितले. आणि आता आज आपण बघतोय बॉन्ड पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. त्यातला पहिला पॅरामीटर आहे कोणता? बॉन्ड अँगल. काय बॉन्ड अँगल. आता ही बॉन्डच्या बाबतीतली मेजरमेंट्स आहेत बघा, त्याला आपण पॅरामीटर्स म्हणतोय. A covalent bond is characterized by different parameter and these parameter help to understand how strong is bond between two atoms, what is the distance between them, what is the shape of molecule. मग आता पहिला पॅरामीटर जो आहे तो काय आहे? बॉन्ड अँगल. The electrons which participate in the formation of covalent bond are present in orbital. आता सपोज जर वॉटर मोलेक्यूल बघितलं आपण, ह्या वॉटर मोलेक्यूल मध्ये वॉटर मोलेक्यूल फॉर्मेशन जर बघितलं अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, ऑक्सिजन मांडला. ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असते? ॲटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 6. त्यातला एक इलेक्ट्रॉन पहिल्या हायड्रोजन कडे गेला, दुसरा दुसऱ्या हायड्रोजन कडे. मग आता इथं ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर आहेत. काय ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर, HO आणि H, दोघांवरती काय 2 लोन पेअर आहेत. मग आता इथं जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत दोन ॲटम मधले, these are present in the orbital and which are holding two atom together is known as covalent bond. आता इथले जे काही 2 इलेक्ट्रॉन आहेत, ऑक्सिजनचा एक, हायड्रोजनचा एक, which are hold together oxygen and hydrogen atom, but this angle between orbital holding bonding electron, काय the angle between orbital holding electron together is known as bond angle. मग आता इथला जर अँगल बघितला आपण HOH, काय हा HOH अँगल जर कन्सिडर केला तर तो किती असतो? 104 डिग्री 28 मिनिट. The angle between orbital holding bonding electron together is called as bond angle. इथला जो अँगल असतो त्याला काय म्हटलं जातं? हा अँगल काय पकडतोय तर ऑक्सिजन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एकत्रित पकडायचं काम करतोय, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? दी अँगल बिटवीन ऑर्बिटल होल्डिंग टू ॲटम टुगेदर
इज नोन ॲज बॉन्ड अँगल. आणि हा जो बॉन्ड अँगल असतो वॉटर मॉलिक्यूल मधला तो किती असतो तर 104 डिग्री 104 डिग्री 28 मिनिट 104 डिग्री 28 मिनिट. सपोज अमोनिया मॉलिक्यूल घेतला काय अमोनिया मॉलिक्यूल मध्ये एन एच आणि एच बॉन्ड जो आहे हा किती असतो 107 डिग्री एच एन आणि एच बॉन्ड अँगल. आता यांच्यामधले जे काय ऑर्बिटल होल्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामध्ये बॉन्ड अँगल किती असतो 107 डिग्री. बोरॉन ट्रायफ्लोराइड घेतला तुम्ही BF3 ह्या एफ बी आणि एफ मधला बॉन्ड अँगल किती असतो तर 120 डिग्री. किती असतोय 120 डिग्री. आता काय म्हणलं जातं दी अँगल बिटवीन ऑर्बिटल होल्डिंग टू इलेक्ट्रॉन्स टुगेदर बाय कोव्हॅलंट बॉन्ड इज नोन ॲज बॉन्ड अँगल. पहिला पॅरामीटर कोणता येतो तर बॉन्ड अँगल. दोन जे काय ऍटम एकत्रित ठेवत असताना जे ऑर्बिटल एक विशिष्ट प्रकारचा शेप घेतात आणि त्या शेप मधून जो अंतर मेंटेन असते त्याला काय म्हणलं जातं बॉन्ड अँगल. आता पुढे बघायचं आपल्याला बॉन्ड एन्थाल्पी बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. आता बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी म्हणजे काय अमाऊंट ऑफ एनर्जी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड between two atom. For example, hydrogen react with hydrogen, it gives H2 molecule. It forms H bond. आता खाली एक्झाम्पल दिलेला आहे बघा फॉर्मेशन ऑफ H2 मोलेक्यूल फॉर्मेशन ऑफ N2 मोलेक्यूल हा H2 मोलेक्यूल तयार झाला. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ O2 मोलेक्यूल फॉर्मेशन ऑफ N2 मोलेक्यूल पुढं फॉर्मेशन ऑफ वॉटर मोलेक्यूल दिलेला आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय डेल्टा एच. जसा अँगल डिग्री आणि मिनिट मध्ये मोजला जातो तशी बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी ही किलो जूल मध्ये मोजली जाते. कशामध्ये मोजली जाते किलो जूल. आणि इट इज डिनोटेड बाय डेल्टा एच. इट इज डिनोटेड बाय डेल्टा एच. मग आता अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड बिटवीन टू ॲटम. आता इथला हायड्रोजन मोलेक्यूल बॉन्ड जो आहे तो ब्रेक करायसाठी जी काही एनर्जी लागते ती किती असते 435.8 किलो जूल. किती असते 435.8 किलो जूल मोल इनवर्स किंवा 435.8 किलो जूल पर मोल किलो जूल पर मोल एवढी असते. ओ डबल बॉन्ड ओ एन ट्रिपल बॉन्ड एन ह्याच्यासाठी सुद्धा लागणारी एनर्जी किती असते तर इट इज एक मेजर्ड बाय म्हणलं जातं एक्सपेरिमेंटली. आपण प्रॅक्टिकली मोजू शकतोय प्रॅक्टिकलला की बाबा ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी नायट्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. सपोज जर दोन्ही कशा असतील दोन्ही जे डाय आयटम आहेत ते दोघही कसे असतील सारखे असतील तर त्याच्यामध्ये समान एनर्जी लागते नियर बाय 435 असते. पण जर समजा हेट्रोन्यूक्लिअर आयटम असेल HCl असेल तर इथं त्याच्यासाठी लागणारी एनर्जी कशी असते डिफरंट असते. साधारण ती 431.0 किलो जूलच्या दरम्यान असते. मग म्हणलं जातं बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड बिटवीन टू ॲटम इज नोन ॲज बॉन्ड एन्थाल्पी. उदाहरणार्थ फॉर्मेशन ऑफ वॉटर मोलेक्यूल सुद्धा बघू शकतोय आपण H2O. ह्या H2O मध्ये ऑक्सिजन सेंट्रल ॲटम असतोय त्याला 2 हायड्रोजन ॲटम जोडलेले आहेत. हा OH बॉन्ड ब्रेक करायसाठी लागणारी एनर्जी किती आहे 464.5 किलो जूल मोल इनवर्स किंवा किलो जूल पर मोल पण म्हणू शकतो आपण 464.5 किलो जूल पर मोल OH बॉन्ड ब्रेक करायसाठी लागणारी एनर्जी. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड बिटवीन टू ॲटम इज नोन ॲज म्हणलं जातं बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. 1 मोल एवढा पदार्थामधला बॉन्ड ब्रेक करायसाठी लागणारी जी काही एनर्जी आहे त्याला म्हणलं जातं बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी
it is denoted by H, and it is measured in kilojoule mole inverse. It is measured in kilojoule mole inverse. नेक्स्ट जर बघितलं पुढे आता नेक्स्ट आहे बॉन्ड लेंथ. पुढचा बॉन्डचा पॅरामीटर आहे कोणता? बॉन्ड लेंथ. अजून बॉन्डच्या बाबतीत आपण काय मेजर करू शकतो तर बॉन्ड लेंथ. आता बॉन्ड लेंथ इज द इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड आयटम. इथं सुद्धा जर बघितलं हायड्रोजन दुसरा हायड्रोजन, पहिला हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजन बरोबर एक इलेक्ट्रॉन शेअर करतोय, दुसरा त्याच्याबरोबर एक इलेक्ट्रॉन शेअर करतोय. इथं एच डॅश एच तयार झाला. म्हणजे इट इज मेजर्ड बाय एक्स रे इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक्स. कशाने मोजलं जातं तर हे एक्स रे किंवा इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक्स न मोजलं जातं. ह्याच्यामधल्या हायड्रोजन मोलेक्युल मधली जी बॉन्ड लेंथ आहे ह्याला काय म्हणलं जातं? दी डिस्टन्स बिटवीन किंवा इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड आयटम. सपोज इथेन मोलेक्युल मध्ये बघूया आपण. इथेन मोलेक्युल कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन आहे. आता दोन कार्बन आयटमच्या केंद्रकामधलं अंतर म्हणजे काय म्हणलं जातं? बॉन्ड लेंथ. इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड आयटम. दोन ऍटमच्या केंद्रकामधलं अंतर ह्याला काय म्हणलं जातं? बॉन्ड लेंथ. आणि इट इज मेजर्ड इन पिकोमीटर. इट इज डिनोटेड बाय पीएम किंवा एंगस्ट्रॉम युनिट. इट इज डिनोटेड बाय काय म्हणलं जातं? पिकोमीटर किंवा एंगस्ट्रॉम युनिट. मग आता जर सपोज बघितलं पुस्तकामध्ये पेज नंबर 75 वरती एक चार्ट दिलेला आहे बघा. इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड आयटम किंवा इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड आयटम इज नोन ॲज बॉन्ड लेंथ आणि इट इज मेजर्ड इन पिकोमीटर किंवा एंगस्ट्रॉम युनिट. आता सपोज जर बघितलं पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. काय पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि तो चार्ट काय सांगतोय? OH. काय OH बॉन्ड लेंथ किती असते? 96 पिकोमीटर. त्याच्यानंतर H2 मोलेक्युल मधली H डॅश H बॉन्ड लेंथ असते 74 पिकोमीटर. दोन ऍटमच्या केंद्रकामधलं अंतर. जर आपल्या भाषेत लक्षात ठेवायचं म्हटलं तर दी डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड आयटम इज नोन ॲज बॉन्ड लेंथ. ऑक्सिजन हायड्रोजन मधली बॉन्ड लेंथ किती असते? 36 पिकोमीटर. आणि हायड्रोजन मधली बॉन्ड लेंथ किती असते तर 74 पिकोमीटर. कार्बन हायड्रोजन जी बॉन्ड लेंथ असते ती किती असते? 107 पिकोमीटर. कार्बन ऑक्सिजन असते 143 पिकोमीटर. ह्या ठरलेल्या आहेत. इट इज मेजर्ड बाय एक्स रे किंवा इलेक्ट्रॉनिक एक्स रे अँड डिफ्रॅक्शन टेक्निक्स. आता कार्बन नायट्रोजन जर सायनाइड मधली बॉन्ड लेंथ बघितली ती किती असते? 143 पिकोमीटर. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किती असतो? 154 पिकोमीटर. 154 पिकोमीटर. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो किती? 133 पिकोमीटर. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड 120 पिकोमीटर. बघा लक्षात येते का सर्वांच्या? सी डबल बॉन्ड एन ह्या ठरलेल्या आहेत व्हॅल्यू. इट इज मेजर्ड बाय एक्सपेरिमेंटली. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन मधले असते 138 पिकोमीटर. सायनाइड सी ट्रिपल बॉन्ड एन मधले असते 116 पिकोमीटर. आता तुमच्या दोन हॅलोजन मधली F2 मोलेक्युल आहे F डॅश F ही सुद्धा बॉन्ड लेंथ ठरलेली असते 144 पिकोमीटर. क्लोरीन मोलेक्युल घेतला Cl डॅश Cl याची बॉन्ड लेंथ असते 199 पिकोमीटर. 199 पिकोमीटर. पुढं हायड्रोजन फ्लोराइड 92 पिकोमीटर. हायड्रोजन आयोडाइड 160. हायड्रोजन ब्रोमाइड तुमचा 141 पिकोमीटर. हायड्रोजन आयोडाइड जो आहे 160 पिकोमीटर. ह्या बॉन्ड लेंथ ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत बाय एक्स रे अँड इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक्स. मग आता each atom of the bonded pair electron contributing in the bond length आणि bond length depend upon size of atom and multiplicity of bond. काय ही जी काय बॉन्ड लेंथ आहे ही कशावरती डिपेंड असते? दिस बॉन्ड लेंथ डिपेंड अपॉन साइज ऑफ ऍटम. बॉन्ड लेंथ डिपेंड अपॉन साइज ऑफ ऍटम. त्या ऍटमच्या साइज वरती डिपेंड असते आणि मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड.
मल्टिप्लिसिटी म्हणजे काय, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे ह्याच्यावरती डिपेंड असते मल्टिप्लिसिटी ऑफ दी बॉन्ड. मग आता increase the size of atom, काय, if the increase the size of atom decreases the multiplicity of bond, काय, बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. आता बॉन्ड लेंथ कधी वाढत असते, साइज ऑफ ऍटम वाढली, काय, साइज ऑफ ऍटम इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ ऑफ दी ऍटम ऑल्सो इन्क्रीजेस. बट काय म्हणले आता, मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. साधं एक्झाम्पल जर बघितलं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर घेतला, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये बॉन्ड लेंथ असते 154 पिकोमीटर, डबल बॉन्ड मध्ये असते 133 पिकोमीटर आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये असते 120 पिकोमीटर. काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो 154 पिकोमीटर, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो 133 पिकोमीटर आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे 120 पिकोमीटर. आता बॉन्ड लेंथ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियाय ऑफ टू बॉन्डेड ऍटम, दोन ऍटमच्या केंद्रकामध्ये असणारं अंतर म्हणजे काय म्हणलं जातं, बॉन्ड लेंथ. मग आता दोन ऍटमच्या केंद्रकामध्ये अंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये असतं 154 पिकोमीटर, कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये असतं 133 पिकोमीटर आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये असतं 120 पिकोमीटर. जस जसं तुमचं कार्बनची मल्टिप्लिसिटी वाढत जाईल बॉन्डिंगची, तस तसं बॉन्ड लेंथ काय होत असते, कमी कमी होत असते. बघा, लक्षात येते का सर्वांच्या? As size of atom increases, bond length increases, but multiplicity of bond increases, काय म्हटलं जातं, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. मग इट इज जनरली मेजर्ड इन पिकोमीटर, कशामध्ये मोजलं जातं तर हे पिकोमीटर मध्ये, किंवा दुसरं एक युनिट असते कसं, अँस्ट्रॉंग युनिट, काय, अँस्ट्रॉंग युनिट. मग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज लॉंगर ऍज कम्पेअर्ड टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. नेहमी लक्षात ठेवायचं, कोणताही सिंगल बॉन्ड कसा असतोय, लार्जर इट इज दॅन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड किंवा कोणत्याही ट्रिपल बॉन्ड पेक्षा. आता लास्टचा पॅरामीटर आहे कोणता, बॉन्ड ऑर्डर, काय, बॉन्ड ऑर्डर. आता अकॉर्डिंग टू द लेविस थिअरी, बॉन्ड ऑर्डर इज द इक्वल नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन टू ऍटम इन द मोलिक्यूल. काय, अकॉर्डिंग टू द लेविस थिअरी, लेविसच्या म्हणण्याप्रमाणे जर बघितलं तर बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय, तर नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन टू ऍटम इन द मोलिक्यूल इज इक्वल टू बॉन्ड ऑर्डर. काय, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू, काय सांगू शकतोय आपण, नंबर ऑफ बॉन्ड, नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन टू ऍटम, काय, बिटवीन टू ऍटम इन अ मोलिक्यूल, इन अ मोलिक्यूल. आता बॉन्ड ऑर्डर, जेवढे काय तुमचे नंबर ऑफ बॉन्ड असतील, उदाहरणार्थ हायड्रोजन मोलिक्यूल, आता दोन ऍटम मध्ये किती बॉन्ड तयार झाले, एक, म्हणून याची बॉन्ड ऑर्डर किती आली, एक. त्याच्यानंतर अमोनिया मोलिक्यूल, काय, अमोनिया मोलिक्यूल, अमोनिया मध्ये किती बॉन्ड तयार झालेले दिसते, नायट्रोजन हायड्रोजन किती बॉन्ड आहेत तर 3, म्हणून याची बॉन्ड ऑर्डर किती आली, 3. H2O मोलिक्यूल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये किती बॉन्ड दिसते तुम्हाला, 2, म्हणून याची बॉन्ड ऑर्डर किती आली, 2. तसंच जर इथिन मोलिक्यूल, CH2 डबल बॉन्ड CH2, इथिन मध्ये जर बघितलं, कार्बन हायड्रोजन एकूण 4 बॉन्ड असतात आणि कार्बन कार्बन 2 बॉन्ड असते, म्हणजे एकूण बॉन्ड ऑर्डर किती आली इथिनच्या मोलिक्यूलची, 6. किती आली, 6. मग ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक मोलिक्यूलचं बघितलं, C ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड H, इथाईन मोलिक्यूल जर बघितला, ह्याला नाव देऊया आपण आता इथिन, तसाच हा काय झाला, C ट्रिपल बॉन्ड N, सॉरी C ट्रिपल बॉन्ड C, इथाईन मोलिक्यूल, ह्याची बॉन्ड ऑर्डर किती झाली, 5. बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन टू ऍटम इन द मोलिक्यूल, दोन ऍटम मध्ये तयार होणारे बॉन्ड बरोबर काय म्हणलं जातं, त्याची बॉन्ड ऑर्डर. नायट्रोजन मोलिक्यूल तयार होत असतोय, N ट्रिपल बॉन्ड N, ह्याची बॉन्ड ऑर्डर किती असते तर 3.
ऑक्सिजन मोलेक्यूल तयार होत असतोय. काय ऑक्सिजन मोलेक्यूल तयार होत असते. ह्याची बॉन्ड ऑर्डर किती असते? 2. हायड्रोजन मोलेक्यूल बॉन्ड ऑर्डर किती असते ह्याची? 1. बघा हे झाले बॉन्ड पॅरामीटर. इट इज डिटरमाइन्ड बाय काय म्हणलं जातं? बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ बॉन्ड इन बिटवीन टू ॲटम इन अ मोलेक्यूल. मग आता काय म्हणलं जातं? बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस, बॉन्ड एन्थॅल्पी ऑल्सो इन्क्रीजेस अँड बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. जशी त्या मोलेक्यूलची काय बॉन्ड ऑर्डर वाढत जाईल तशी त्या मोलेक्यूलची बॉन्ड एन्थॅल्पी आणि त्याची जी काय बॉन्ड लेंथ आहे ती काय होत असते? वाढत जात असते. बघा समजतंय का सर्वांना? बॉन्डचे 4 पॅरामीटर समजतेत का सर्वांना? बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल, तुमचा बॉन्ड एन्थॅल्पी आणि बॉन्ड ऑर्डर हे बॉन्डचे 4 पॅरामीटर आहेत. बघा बऱ्याच वेळा लागते हे आपल्याला. बाकी सगळ्यांना समजतंय का? अल्सिपा, तन्वी, इकडे व्यंकटेश, विश्वजित, प्रतीक समजतंय का सगळ्यांना? बघा महत्वाचे 4 पॅरामीटर लक्षात ठेवायचे. त्यातलं बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ, बॉन्ड एन्थॅल्पी आणि बॉन्ड तुमचा बॉन्ड एन्थॅल्पी, बॉन्ड ऑर्डर. आता पुढे पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बघायचा आहे. काय? पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. पण आता इथं पोलॅरिटी बघत असताना साधं सोपं लक्षात घ्यायचं. कोव्हॅलंट बॉन्डचे 2 प्रकार आहेत. त्या 2 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे काय कोव्हॅलंट बॉन्डचे जर 2 प्रकार बघितले आपण, त्यातला पहिला प्रकार जर बघितला पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. काय सोपा आहे? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आणि दुसरा आहे नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जर बघितलं सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, काय मल्टिपल बॉन्ड पण येतो. पुन्हा जर बघितलं आपण सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड हा पण कोव्हॅलंट बॉन्डचा प्रकार आहे. तसं काही मोलेक्यूल हे कोव्हॅलंट बॉन्ड मधले कसे असतात? पोलार. आणि काही कसे असतात तर नॉन पोलार. आता पोलार कुणाला म्हणायचं? काय पोलार कुणाला म्हणायचं? तर काही मोलेक्यूल असे आहेत, उदाहरणार्थ HCl आहे, त्याच्यानंतर HBr आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम क्लोराईड आहे. हे जर बघितलं इथं जर हायड्रोजन बघितला ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. क्लोरीन बघितला ॲटॉमिक नंबर 17, 1s1, 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p5. म्हणजे जर बघितलं तर 2, 8 आणि 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. मग हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन काय करते? दोघांमध्ये समान भागीदारी. पण हायड्रोजन इलेक्ट्रॉन देत असताना कंप्लीट देतो. इथे प्लस चार्ज आला आणि क्लोरीन काय कंप्लीट घेतलेला आहे म्हणून काय आला? मायनस चार्ज. इथं काय तयार झाले? 2 पोल तयार झाले. काय 2 वेगवेगळे पोल तयार झाले. एक